छत्तीसगड एक्सप्रेस पण नोंद घेतो, इन्क्वायरी करतो, त्यांच्याशी चर्चा करतो, आज भेटतो त्यांना. एक मोठा त्यांनी आश्वासन देण्यात आलं अदानीकडून. याची काही कल्पना नाही मला. 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या दरम्यान कचारगड येथे जनजाती समाज, आदिवासी समाजाचं दैवत आणि अस्मितेचं ठिकाण असल्यामुळे लाखोच्या संख्येनं बंधू आणि भगिनी येत असल्यामुळे, बालक आणि युवती येत असल्यामुळे शासन आणि प्रशासन मिळून नियोजन केलेलं आहे आणि निश्चितच शासन आणि प्रशासन येणाऱ्या सर्वांचं सन्मानाने स्वागत करेल, बंदोबस्त करेल, अशा प्रकारचा आढावा घेतला. महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन साले कसं आहे त्या ठिकाणी जे मोठ्या रेलगाड्या एक्सप्रेस आहेत ते थांबा देणार का त्यात? छत्तीसगड एक्सप्रेस पण नोंद घेतो, सर, आप आदिवासी विकास मंत्री हो, पंचायत समिति देवरी भी आदिवासी भाग आती है सर, करोड़ों रुपए का मनरेगा का भ्रष्टाचार का आरोप वहाँ के एडवोकेट कर रहे हैं, क्या लगता है सर इस प्रकार का भ्रष्टाचार हुआ होगा? मैं इन्क्वायरी करता हूँ. साहेब, गोंदियामध्ये वसतिगृह आहे आणि त्याचे मुलामुली प्रकल्प ऑफिसमध्ये उशी रात्री तिथं आंदोलन केले होते. वसतिगृहामध्ये काही त्यांना त्रास होत आहे, सुविधा नाही आहे, म्हणूनच काय त्यांच्याशी चर्चा करतो, आज भेटतो त्यांना. एक मोठा मुद्दा आहे अदानी प्रकल्पामध्ये कमीत कमी 100 जो आदिवासी आहे यांची जमिनी गेलेल्या आहे. मागील कित्येक वर्षापासून ते नोकरी करतात आणि आश्वासन देण्यात आलं अदानीकडून. याची काही कल्पना नाही मला.